नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। अकोला येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा पदाधिकाऱ्यांची सभा झाली संपन्न। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शेतकरी सदन येथे एक दिवसीय ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा पदाधिकाऱ्यांची सभा संपन्न झाली। यावेळी मंचावर केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक मधुकरराव उईके, केंद्रीय महासचिव विजय कोकोडे, केंद्रीय सहकार्याध्यक्ष देवा पवार, राज्य अध्यक्ष यशवंत मलये, राज्य महासचिव विठ्ठलराव मरापे, केंद्रीय संघटक चेतन मसराम, राज्य कार्याध्यक्ष गजमल पवार, राज्य उपाध्यक्ष गुलाबराव उळमथे आदीची उपस्थिती होती। दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून आदिवासींचे थोर क्रांतिकारक महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अभिवादन करून राज्य महासचिव विठ्ठलराव मरापे यांनी सभेच्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा वार्षिक आढावा सादर केला। तदनंतर महाराष्ट्रातील 22 जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिव यांनी आपापल्या जिल्हा कार्यकारिणीने केलेल्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा अहवाल व पुढील वाटचाली संदर्भात सभेपुढे विषय मांडले। महाराष्ट्र राज्याचे राज्य सहसचिव प्राचार्य राकेश कुमार कोडापे यांनी रचनात्मक पद्धतीने एम्प्लॉईज फेडरेशन भविष्यात कशी वाटचाल करू शकते याविषयीचे पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण मांडणी सादर केले। सभेत केंद्रीय अध्यक्ष, केंद्रीय महासचिव, केंद्रीय सहकार्याध्यक्ष, राज्य अध्यक्ष, राज्य कार्याध्यक्ष या महोदयांनी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनासह काही महत्त्वपूर्ण ठराव आयोजित सभेमध्ये पारित करण्यात आले। लाडकी बहिणीसाठी आदिवासी विकास विभागाकडून घेतलेला आर्थिक निधी आदिवासी विकास विभागाला वापरण्यात यावा, आदिवासी आश्रमशाळेतील कंत्राटी नोकर भरती रद्द करण्यात यावी, नियमित शासकीय नोकर भरती करण्यात यावी, महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्ह्यांमधील पेसा कायद्याअंतर्गत 17 संवर्गातील 100% नोकर भरती आदिवासी समाजातून करण्यात यावी, अधिसंख्य करण्यात आलेल्या 12,500 गैर आदिवासींवर दिनांक 6 जुलै 2017च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये बडतर्फ करून रिक्त पदांवर खऱ्या आदिवासी उमेदवारांची तत्काळ नोकर भरती करण्यात यावी, फेडरेशनच्या प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीकडून नियमित दरमहा लढा निधी उभारण्यात यावा, 3 वर्ष पूर्ण झालेल्या जिल्हा कार्यकारिणी संघटनात्मक बांधणी करण्याच्या हेतूने शक्य तेथील कार्यकारिणी बदल करावे इत्यादी ठराव सभेमध्ये पारित करण्यात आले। या सभेचे आयोजन अत्यंत उत्कृष्ट केल्याबद्दल अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीयुत सुरेश मडावी, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक संजय कुमार सलामे, जिल्हा संघटक राजू मसराम, भीमराव भलावी, उमेश कोडापे, राजेश डाकोरे, विजय ठाकरे, खंडेराव पांडे, गजानन वाडके, रमेश टेकाम, प्रकाश विके यांचे सर्व मान्यवरांतर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। अखेर जिल्हा कार्याध्यक्ष विजय ठाकरे यांनी आभार मानले। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।